इकडे अजित पवार गटाचे आमदार हे विधान भवनात दाखल झालेले आहेत। अजित पवार यांनी काँग्रेसचे 5 आमदार फोडल्याची सध्या चर्चा आहे, तर भाजपने सुद्धा काँग्रेसचे 4 आमदार फोडलेले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। फुटीर आमदार हे पक्ष विरोधात मतदान करण्याची शक्यता आहे। तगडा घोडेबाजार झाल्याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। तर विधान परिषद निवडणुकीसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत, 11 जागा आहेत, त्यामुळे घोडेबाजार रंगणार अशी चर्चा आहे। आणि याच अनुषंगाने अजित पवार आणि भाजपने आता काँग्रेसचेच आमदार फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण सध्या राज्यामध्ये होतंय। हाय व्होल्टेज ड्रामा आता आज राज्यामध्ये पाहायला मिळेल। आमची मतं काँग्रेसची मतं ठाम आहेत, पक्की आहेत आणि आम्ही जसं प्रेफरन्शियल वोटिंगना त्यांना जबाबदारी देऊ त्या पद्धतीनं मतदान आमचं सर्व होणार आहे। काही अफवा उठवल्या जात आहेत, बातम्या चालत आहेत, त्याचं काही तथ्य नाही। आमचं मतदान व्यवस्थित पद्धतीनं होणार आहे। महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार विजयी होणार आहे, कोणतीच काळजी करण्याचं कारण नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।